नमस्कार. लोकमान्य DNA मध्ये आपलं स्वागत. आज आपण पाहणार आहोत 13 मे 2021च्या चालू घडामोडी. यामध्ये आपण लोकसत्ता, महाराष्ट्र टाइम्स, सकाळ, लोकमत, द हिंदू आणि PIB यामधील परीक्षाभिमुख घडामोडींचा आढावा घेणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही लोकमान्य MPSC UPSC या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, आपल्या मित्रपरिचितांनाही फॉरवर्ड करा आणि डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले टेलिग्राम लिंक जॉईन करून वेळोवेळी अपडेट मिळवत राहा. पहिली न्यूज आहे महाराष्ट्र राज्यात मिशन ऑक्सिजन स्वावलंबन. आता या मिशन ऑक्सिजन स्वावलंबनमध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये जो ऑक्सिजनची मागणी आहे आणि पुरवठा आहे यामध्ये व्यस्त प्रमाण होते, कारण मागणी जास्त आहे, पुरवठा कमी आहे. या संदर्भात आपण मिशन ऑक्सिजन स्वावलंबन सुरू केले, जेणेकरून महाराष्ट्रात एवढा ऑक्सिजन निर्मिती होईल की जेवढा हॉस्पिटलला लागणार आहे त्याच्यापेक्षा जास्त उत्पादन महाराष्ट्रामध्ये झालेलं असेल. राज्यात 3,000 टन ऑक्सिजन उत्पादन करण्याचं आता उद्दिष्ट सरकारनं ठेवलेलं आहे. या संदर्भात उद्योगांना विशेष प्रोत्साहन देण्यासाठी काही आपण मंजूर केलेले आहे की ज्यामध्ये आपण त्यांना कधी कधी करामध्ये सवलत पण देऊ. काही उद्योग असतील त्यांना MIDCमध्ये जमीन पण देण्यात येईल, किंवा काही उद्योग जे आता ऑक्सिजन निर्मितीमध्ये सुरू राहतील त्यांना आपण वाहतुकीसाठी सरकारतर्फे काही उपाययोजनाही केल्या जातील, जेणेकरून लवकरात लवकर ऑक्सिजन असेल तो हॉस्पिटलपर्यंत पोहोचला जाईल. या अगोदर काल पण आपण पाहिलं की आता साखर कारखान्यांनी सुद्धा मेडिकल ऑक्सिजनची निर्मिती सुरू केलेली आहे. सध्या काय आहे, वाढत्या कोरोना रुग्णसंख्येमुळे राज्यात मोठ्या प्रमाणात प्राणवायूचा म्हणजेच लिक्विड मेडिकल ऑक्सिजनचा तुटवडा भासतोय. राज्याची ऑक्सिजन निर्मिती क्षमता सध्या 1300 टन प्रतिदिन आहे, ती 1800 टन एवढं आता मागणी आहे. आणि यामध्ये आता व्यस्त चलन 500 टन जो ऑक्सिजन लागतोय तो आपल्याला सध्या भेटला पाहिजे. आणि यासाठीच आपण ऑक्सिजन स्वावलंबन मिशन सुरू केलेलं आहे. आता तिसरी लाट येणार आहे असं म्हणलं जातं. यामध्ये 2300 टन ऑक्सिजनची गरज पडेल. म्हणूनच काल मंत्रिमंडळ बैठक झाली, त्यामध्ये मिशन ऑक्सिजन स्वावलंबन आता मंजूर करण्यात आले, जेणेकरून महाराष्ट्र ऑक्सिजनच्या बाबतीत स्वयंपूर्ण होईल. दुसरी न्यूज आहे, युनायटेड नेशनने आता आपला जो आर्थिक वृद्धी दर आहे तो घटवलेला आहे. वृद्धी दर 7.5% राहील असं त्यांनी सांगितलंय. सरासरी 10%चा अंदाज आहे. चालू वर्षामध्ये म्हणजे जानेवारी ते डिसेंबर या वर्षी म्हणजे आर्थिक वृद्धी दर आपला किती राहील, 7.5%च्या आसपास असा अंदाज संयुक्त राष्ट्र म्हणजे युनायटेड नेशननं वर्तवला आहे. एप्रिल 2021 ते मार्च 2022 पर्यंत या कालावधीत बहुतांश ब्रोकरेज जे हाऊस आहेत, मुडीज असतील किंवा आपण बाकीच्या पण पाहिल्या S&P असेल किंवा अमेरिकेचे आणखीन काही ब्रोकरेज हाऊस आहेत, त्यांनी पण सांगितलं की 10%च्या आसपास आपले जो GDPचा दर आहे तो राहील. तर संयुक्त राष्ट्रानं सांगितलंय की जानेवारीमध्ये आम्ही जो दर्शवला होता त्याच्या फक्त GDPच्या दरात 0.2% वाढवण्याची शक्यता आहे. सध्या कोरोना कालावधीत भरपूर राज्यांनी टाळेबंदी सुरू केली तर आर्थिक वृद्धी दर हा घसरण्याची शक्यता असते, कारण उद्योग बंद होतात, यामुळे रोजगारावर परिणाम होतो. मुडीजने घटवला होता अंदाज, तो त्यांनी 9.3% केला, तर फेब्रुवारीत 13.7% त्यांनी वर्तवला होता. गोल्डमॅन सॅक ही एक ब्रोकरेज संस्था, यांनी पण मार्च 2021 ते एप्रिल 2022 दरम्यान 11.1% राहील अशी शक्यता वर्तवली होती. रिझर्व्ह बँकेनं 10.5% सांगितलंय. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी म्हणजेच IMFनं 12.5%, तर वर्ल्ड बँक म्हणजे जागतिक बँकेने किती सांगितलंय, 10.1% राहण्याचा अंदाज वर्तवलाय. लक्षात असू द्या, GDPचा जो वृद्धी दर आहे तो आपल्या देशाच्या विकासासाठी महत्त्वाचा असतो. परदेशातून जी गुंतवणूक येते ते GDPचा ग्रोथ रेट किती आहे हे पाहूनच येत असते. त्यामुळे GDPची ग्रोथ रेटबद्दल जो अंदाज ब्रोकरेज संस्था असतात, मुडीज असेल, गोल्डमॅन असेल किंवा आणखी काही S&P असेल, ज्यांनी दर्शवलं असेल त्या संदर्भातच त्यानुसार आपल्या भारतामध्ये परकीय आर्थिक गुंतवणूक येत असते. आणि राज्याचा वृद्धी दर जर किंवा देशाचा GDP ग्रोथ रेट जर चांगला असेल तर ते आर्थिक महासत्ता बनण्यासाठी महत्त्वाचं असतं. कारण सध्या आपण पाहतोय, सध्या आर्थिक महासत्ता बनण्यासाठी प्रत्येक देश झटत आहे. भारत सुद्धा त्यामध्ये आता 5 ट्रिलियन इकॉनॉमी करण्याचं उद्दिष्ट ठेवून काम करत आहे. यानंतर मुलांवर कोवॅक्सिनच्या चाचणीची परमिशन भारतात पेटलेली आहे. कालच आपण पाहिलं अमेरिकेमध्ये फायझरला लसीकरणासाठी परमिशन आहेच. त्याच पद्धतीनं भारतात आता भारत बायोटेकनं सुद्धा कोवॅक्सिनच्या लसीच्यासाठी 2 ते 8 वयोगटातील मुलांमध्ये दुसऱ्या आणि तिसऱ्या चाचणीच्या वैद्यकीय चाचणी करायची होती ना, त्यासाठी परवानगी मागितली होती आणि ती तज्ज्ञ समितीने आता दिलेली आहे. म्हणजे आता 2 ते 8 या वयोगटातील जी लहान बालकं आहेत त्यांच्यासाठी किती डोस असावा, तो किती पद्धतीने दिला जावा, 2 टप्प्यामध्ये का 1 टप्प्यामध्ये, या संदर्भात आता दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातली जी वैद्यकीय चाचणी होईल यामध्ये ठरवलं जाईल. यामुळे आता देशात लहान मुलांना सुद्धा आता कोविडची लस मिळण्यास आता मार्ग सुकर झालेला आहे. सध्या भारतात लहान मुलांसाठी कोरोना प्रतिबंधक लस उपलब्ध नाही,
हे सर्वात महत्त्वाचं आहे. आता आपण पाहतोय असं म्हणलं जातं की तिसऱ्या लाटेमध्ये सर्वात जास्त बाधित बालकांचं प्रमाण असणार आहे. आत्ताच 10,000 प्रमाण झालेलं आहे. त्यामुळे आता बालकांवर सुद्धा आपल्याला फोकस करावं लागणार आहे. साधारण त्यांची इम्युनिटी क्षमता जास्त असते कारण ते सतत धावपळ करत असतात. त्यामुळे ऑक्सिजन लेवल त्यांची नेहमीच हाय राहते. 94 ही माणसाची ऑक्सिजन लेवल मेंटेन होत नाही, पण त्यांची नेहमीच 94 पेक्षा जास्त राहत असते कारण सतत ते खेळत असतात. त्यामुळे ऑक्सिजन जे असते फुफ्फुसाची आपल्या पंपिंग कॅपॅसिटी असते, आकुंचन प्रसरण पावण्याचे, ती लहान मुलामध्ये जास्त असते. यानंतर रनरमध्ये एक जास्त असते, हे लक्षात असू द्या. कारण रनर सतत फास्ट पळत असतो, त्यामध्ये फुफ्फुसाचे जे ऑक्सिजनचे प्रमाण असतं ते सर्वात जास्त असतं. आता कोवॅक्सिनला परमिशन भेटलेली आहे, हे लक्षात असू द्या. लहान मुलांसाठी सुद्धा आता ते चाचणी घेतील आणि त्यानंतर लस उपलब्ध होईल. यानंतरची न्यूज आहे, साखर निर्यातीत भारत आता इतिहास घडवला आहे भारतानं. काय झालं तर साखरेचे जे प्रोडक्शन आहे ते भारतामध्ये जास्त होते. भारतात साखरेचे कारखाने जास्त आहेत, त्यामध्ये महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेश असेल यामध्ये सगळ्यात जास्त उत्पादन होत असतं. पण आपली निर्यात करण्याची क्षमता जी आहे त्या निर्यात करण्याच्या क्षमतेमध्ये आपल्याला ब्राझीलची आहे. मग ब्राझीलची कॉम्पिटिशन करताना आपल्याला निर्यात करण्यासाठी काही अनुदान लागतं, ते भारत नेहमीच अनुदान देत आलेलं आहे. साखरेला नेहमी FRP दिली जाते, बाकीच्यांसाठी MSP असते. मग FRP भारतामध्ये अनुदान देऊन सुद्धा शेतकरी म्हणत असतो की ऊसाला जास्त भाव भेटलेला नाही. साखरेचे कारखानदार असतात ते सांगत असतात की साखर निर्यात होत नाही आणि इथं जास्त कॉम्पिटिशन आहे कारण भरपूर कारखाने इथं आहेत. त्यामुळे इथं डोमेस्टिकली विकाय म्हणजे देशांतर्गत विकण्यासुद्धा दर कमी भेटतो. मग यासाठी एक्सपोर्ट साखर केली जाते. यासाठी 60 मेट्रिक टन म्हणजे 60 लाख टन निर्यातीचं उद्दिष्ट आपल्याला दिलं होतं केंद्र सरकारनं. त्यातलं साधारण आपण 56 लाख टनाचे करारच झाले. म्हणजे आता 56 लाख, आता किती राहिले, 4 लाख टन राहिले. मग 4 लाख टन 5 महिन्यामध्ये उद्दिष्ट पूर्ण करायचे. पण हे तर आता फार कमी राहिलेलं आहे कारण 56 टनाचं तर उद्दिष्ट झालं, अजून 5 महिने आहे. त्यामुळे एक्सपोर्ट आपण भरपूर साखर करू. असं का झालं, आपण ह्या वर्षी जास्त एक्सपोर्ट का केलं तर ब्राझीलमध्ये प्रतिकूल वातावरणामध्ये साखरेचं उत्पादन घटले. त्यामुळे जगामध्ये साखरेची मागणी पूर्ण करणारा भारत हा महत्त्वाचा देश आहे. आणि सगळ्यात जास्त भारतानं कुणाला निर्यात केली तर इंडोनेशियाला, हे लक्षात असू द्या. आता 2800 प्रति क्विंटलच्या आसपास सुद्धा भाव भेटत आहे. आणि यावर प्रति टन 6,000 रुपये केंद्र सरकार अनुदान देतं साखर निर्यातीसाठी. त्यामुळं आता साखरेचं निर्यात सुद्धा वाढलेलं आहे. पण याच्यामध्ये एक महत्त्वाचं हे आहे की आपल्या देशांतर्गत साखरेची किती आपल्याला गरज आहे हे पाहूनच निर्यात ठरवली जाते. कारण देशामध्ये जर तुटवडा बसायला लागला तर ते करोनाच्या लसीसारखं व्हायचं. लस जास्त एक्सपोर्ट झाली आणि इथं आपल्याला लस भेटत नाही असं झालं. व्यस्त प्रमाणात नाही झालं पाहिजे हे. त्यामुळे आता भारताचं हे झालेलं आहे. इंडोनेशियाला बघा सर्वाधिक आपण निर्यात केलेली आहे, साधारण 35% इंडोनेशियाला आपण केलेली आहे निर्यात. अफगाणिस्तानला 12.5% आणि युनायटेड अरब इमिराती म्हणजेच UAEला आपण किती केलेलं आहे, 10.5%. हे लक्षात असू द्या. आता भारत एक्सपोर्टमध्ये आता पुढे चाललेला आहे हळूहळू. साखरेच्या बाबतीत ब्राझील आणि भारत या दोघांमध्ये कॉम्पिटिशन आहे, पण ब्राझील 1 नंबरला, भारत 2 नंबरला. भारतामध्ये UP आणि महाराष्ट्रामध्ये कॉम्पिटिशन असतं कोण साखरेचं जास्त प्रोडक्शन करतं. यामध्ये कधी UP म्हणजेच उत्तर प्रदेशवर असतो, कधी महाराष्ट्रवर असतो, हे लक्षात असू द्या. यानंतर खडीसाखरेच्या बाबतीत सुद्धा प्रोडक्शनच्या बाबतीत सुद्धा हे केले जाते, त्याला म्हणले जाते खांडसरी शुगर. यानंतर परत गुळाच्या बाबतीत सुद्धा पाहिलं जातं. आपण कोल्हापूरचा गुळ पाहतो, फेमस आहे. आता सध्या नॅचरल प्रोडक्शन वाढायला लागले, त्यामुळे आता केमिकलचे प्रोडक्शन आता कमी व्हायला लागलेले आहेत. केमिकलनं जो गुळ बनवला जातो त्याच्यापेक्षा आता नॅचरल गुळाला जास्त मागणी आहे. हे हळूहळू फास्ट झाला कारण आपल्याला कृषी, उद्योग आणि सेवा क्षेत्र या 3 क्षेत्राबद्दल पाहावं लागतं. त्यामुळे ऊसाबद्दलची आपल्याला सर्व माहिती लागते. ऊसाची लागवड कोणत्या जमिनीत केली जाते, ते साखरेचं प्रोडक्शन आणि विक्री, मार्केटिंग पर्यंत सर्व पाहावं लागतं. यानंतरची बातमी आहे, सर्वांना मोफत लस द्या आणि सेंट्रल विस्टा थांबवा, असे 12 विरोधी पक्षांनी पंतप्रधानांना पत्र लिहिले. मग आपल्याला इथं महत्त्वाचं काय असतं, त्या सेंट्रल विस्टा काय, तर सेंट्रल विस्टा काय, जे नवीन संसद भवन आहे ते बांधायचं. त्यामध्ये पंतप्रधानांचं निवासस्थान असेल किंवा पंतप्रधान कार्यालय असेल. नॉर्थ आणि साऊथ ब्लॉक आपण जो म्हणतो दिल्लीचा, त्या भागामध्ये सेंट्रल विस्टा प्रकल्प सुरू आहे. जेणेकरून आता देशाचे 70 वर्ष स्वातंत्र्य मिळून झालं, देशाची 75वी साजरी करत असताना स्वतःची संसद असावी असं पंतप्रधानांचं मत आहे. आणि सध्याच्या संसदेची कॅपॅसिटी कमी आहे. लोकसंख्येची वाढचं प्रमाण बघता भविष्यामध्ये संसदेमध्ये प्रतिनिधित्व सुद्धा वाढणार आहे, सदस्य संख्या वाढणार आहे. या संदर्भात आपल्याला नवीन संसद लागेल, म्हणून ही नवीन संसद बांधणी सुरू आहे. आणखी याबद्दल सांगायचं म्हटलं तर हे नॉर्थ आणि साऊथ ब्लॉकमध्ये जी कार्यालय आहेत ती पण बांधायची आहेत. याचं कारण असं आहे की यामध्ये कित्येक वेळा डागडुजी करून झालेली आहे, पण त्याचा खर्चही जास्त होतोय आणि त्यांची पेस ही फार कमी आता पडायला लागलाय. यासाठी आता नवीन पाहिजे
आणि या संदर्भात सांगायचं तर हाच तो सेंट्रल विस्टा प्रकल्प आहे. त्यामध्ये सर्वोच्च न्यायालयामध्ये पण केसेस आहेत की बाबा करोनावर खर्च करा, या सेंट्रल विस्टाचा जो प्रोजेक्ट आहे तो नंतर करा. आणि त्याच संदर्भात 12 विरोधी पक्षांनी सुद्धा पंतप्रधानांना पत्र लिहिले की जीवनावश्यक बाबी खरेदी करण्यासाठी, लस घेण्यासाठी किंवा ऑक्सिजन घेण्यासाठी या निधीचा आता वापर करावा, तात्पुरते हे बांधकाम थांबवावं. सेंट्रल विस्टा प्रकल्प लक्षात असू द्या कशा संदर्भात, नवीन संसद भवन, पंतप्रधानांचं निवासस्थान आणि कार्यालय या संदर्भात ज्या ज्या इमारती आहेत त्याच्या ज्या आता बांधायचं सुरू केलेलं आहे त्या संदर्भात आहे. यानंतर औद्योगिक उत्पादन 22% वाढ झालेलं आहे. आता औद्योगिक उत्पादन आपलं होतं, यालाच म्हणतो इंडेक्स ऑफ इंडस्ट्रियल प्रोडक्शन. जो अहवाल येतो त्यामध्ये सांगितलं गेले की आता आपलं औद्योगिक प्रोडक्शन हे वाढलेलं आहे. आता हे औद्योगिक प्रोडक्शन कोण जाहीर करतं तर मॉस्पी. लक्षात ठेवा, मॉस्पी कोणत्या मंत्रालयाच्या अंडर आहे, सांख्यिकी मंत्रालय असेल तर CSO कुणाच्या अंडर आहे, अशा पद्धतीने आपल्याला प्रश्न विचारले जातात. त्यामुळे आपल्याला लक्षात ठेवायचं इंडेक्स ऑफ इंडस्ट्रियल प्रोडक्शन हे किती ह्याच्या काढला जातो तर इंडेक्स ऑफ इंडस्ट्रियल प्रोडक्शनमध्ये कोण कोण आहे तर उत्पादन क्षेत्र आहे, खाणे आहेत आणि वीज आहे. तर उत्पादन क्षेत्रामध्ये किती टक्के आहे तर पुढे मी तुम्हाला सांगतो. उत्पादन क्षेत्र जे आहे ते किती आहे 77.63%. यानंतर परत जे मायनिंग आहे ते किती आहे 14.37% आणि 7.99% इलेक्ट्रिसिटी आहे. तर हे सांगायचं म्हणलं तर यामध्ये 100% जास्त ते असं 300 सेक्टरमध्ये विभागलं गेलेलं आहे. आता यामध्ये आत्ता आपण पाहिलं उत्पादन क्षेत्र 25.4% वाढले, खाणीच्या उत्पादनामध्ये 6.1% वाढ झाली आणि वीज उत्पादनामध्ये 22.5% वाढ झाली. जे इंडेक्स ऑफ इंडस्ट्रियल प्रोडक्शन हे केंद्रीय सांख्यिकी कार्यालय म्हणजे CSO यांच्यातर्फे जाहीर केले जातात. आता यामध्ये सुद्धा कोर सेक्टर सुद्धा आपल्याला बघावं लागतं. कोर सेक्टर म्हणजे ज्या प्रोडक्शन आपण 8 क्षेत्र आहेत त्याचं प्रोडक्शन हे पाहिलं जातं. जसं रसायन हे असेल, पेट्रोलियम पदार्थ असतील, स्टील असेल, रिफायनरी प्रॉडक्ट असतील किंवा इलेक्ट्रिसिटी असेल, हे 8 जे क्षेत्र आहेत ते तुम्ही व्यवस्थित पाहून ठेवा, जेणेकरून त्याला कुणाला जास्त भार दिलेला आहे किंवा कुणाची जास्त टक्केवारी आहे हे पण पाहून ठेवा. कुणाची कमी आहे, इलेक्ट्रिसिटीची कमी आहे का, रिफायनरीची जास्त आहे का, यानंतर आणखी कुणाची जास्त आहे, हे 8 कोर सेक्टर पण पाहून ठेवा. हे कोण काढतं, यांचं बेस इयर किती आहे तर IIPचं बेस इयर आहे 2011-12. तसंच कोर सेक्टरचे जे इंडस्ट्री आहेत त्याच्यासाठी सुद्धा निर्देशांक काढताना आपण बेस इयर वापरतो, तो किती आहे हे सर्व व्यवस्थित पाहून ठेवा, कारण हे आपल्याला अर्थशास्त्रामध्ये आहे. आता मी दिलेला आहे इथं IIPच्या ह्याच्यामध्ये 3 क्षेत्रांचा समावेश होतो, मॅन्युफॅक्चरिंग, मायनिंग आणि इलेक्ट्रिसिटी. याची टक्केवारी पण दिलेली आहे आणि याचा बेस इयर आहे 2011-12. हे कोण काढतं CSO. यानंतर गिरीप्रेमींच्या जितेंद्र गवारे यांच्याकडून एव्हरेस्ट शिखर सर केलेलं आहे. गिरीप्रेमी ही पुण्यातली एक संस्था आहे जी एव्हरेस्ट शिखर असेल किंवा आणखी काही नवीन शिखर असतील ना यांच्या संदर्भात चढाईसाठी मोहिमा करत असते. यांचे जे सदस्य आहेत जितेंद्र गवारे यांच्याकडून एव्हरेस्ट शिखर सर झालेला आहे. ही बातमी का आली तर अवघ्या 25 दिवसात त्यांनी 2 अष्टहजारी शिखरांवर चढाई केलेली आहे. अष्टहजारी म्हणजे 8,000पेक्षा जास्त उंची असणार आहे. एव्हरेस्ट शिखराची उंची 8,848.86 मीटर आहे. आणि त्याच संदर्भात सांगायचं झालं तर एव्हरेस्ट शिखर हे कुठं आहे, हिमालयामध्ये आहे. 16 एप्रिलला माउंट अन्नपूर्णा 1 हे 10 नंबरचं शिखर आहे जागतिक उंचीनुसार, त्याच्यावर त्यांनी चढाई केली होती. 2021 जगातील 3ऱ्या क्रमांकाचे सर्वोच्च शिखर कांचनगंगा आणि माउंट अमादलम ही सुद्धा चढ करण्याची त्यांची इच्छा आहे, हे लक्षात असू द्या. आता जगातील 10 सर्वात उंच शिखरे कोणकोणती आहेत तर टॉपला सध्या 1 नंबरला कोण आहे माउंट एव्हरेस्ट, नेपाळ आणि चायनामध्ये 8,848 मीटर आहे ते. यानंतर K2 आहे, K2ची उंची किती आहे 8,611, पाकिस्तान आणि चीनच्या दोन्ही देशाच्या मध्ये. कांचनगंगा याने नेपाळ आणि भारताचा भाग व्यापलेला आहे 8,586 मीटर. लासे नेपाळ आणि चायनाच्या मध्ये. नंतर मकालो आहे, चोगो आहे, धौलगिरी फर्स्ट आहे, मनसलू आहे, नंगा पर्वत आहे आणि अन्नपूर्णा 1 जे नेपाळमध्ये जे 8,091 मीटरचं आहे ते त्यांनी सर केलं होतं. असे 10 शिखरं उंच आहेत जगातील, हे लक्षात असू द्या, माउंट एव्हरेस्ट पासून ते अन्नपूर्णा 1 पर्यंत. यानंतरची बातमी आहे चीन आता एव्हरेस्टवरही आखणार सीमारेषा. आत्ताच पहिला पण गिर्यारोहण होतंय. हे गिर्यारोहण आता काय होतंय, गिर्यारोहण होत असल्यामुळं चीनच्या ताब्यात आता तिबेट आहे आणि तिबेटवरून मार्गे पण एव्हरेस्टवर जाता येतं आणि नेपाळ मार्गे पण जाता येतं. नेपाळ आणि चायनाच्या मध्ये काय आहे एव्हरेस्ट शिखर आहे. तर काय झालेलं आहे तर सध्या आता एव्हरेस्ट शिखरावर करोना पेशंट सापडायला लागलेले आहेत. मग चीनमध्ये करोना येऊ नये म्हणून त्यांनी काय सांगितलं की आता आम्ही चीन जे आहे ना सीमारेषा आखणार एव्हरेस्टवर, की इथून अलीकडे असं नाही. तिबेटवरून आलेले गिर्यारोहक वेगळ्या बाजूला असतील,
नेपाळकडून आलेले गिर्यारोहक वेगळ्या बाजूला असतील. कारण नेपाळचं सर्व जे इकॉनॉमी आहे ते नेहमी पर्यटनावर अवलंबून आहे. नेपाळमध्ये जे सध्या पर्यटन होतं ते उन्हाळ्यामध्ये जास्त पद्धतीने होतं, कारण तिथं सर्वाधिक पर्यटक हे एव्हरेस्टवर चढाईसाठी येतात किंवा तिथले शेर्पा असतात ते छोटे छोटे शिखरं फिरवून आणतात तिथल्या पर्यटकांना. हाच त्यांचा पर्यटन उद्योग आहे. पण सध्या मग चीन म्हणतोय की सध्या आम्ही आता सीमारेषा आखू, जेणेकरून आता चीन आणि नेपाळच्या मध्ये एव्हरेस्टवर सुद्धा सीमारेषा असेल. एव्हरेस्टवर जाणाऱ्या अनेक गिर्यारोहकामध्ये करोना संसर्ग पसरला आहे, त्यामुळे चीन आता सज्ज झालेला आहे. माउंट एव्हरेस्ट हे जगभरातली गिर्यारोहक आहे त्यांच्यासाठी स्वर्ग मानलं जातं. नेपाळकडून येणारा करोना आपल्या भागात पसरू नये म्हणून आता चीननं अशा पद्धतीने निर्णय घेतला की आता तिथं सीमारेषा आखेल. तिबेटच्या बाजूने चढाई करणारे गिर्यारोहक सुरक्षित राहावेत आणि चीन त्यामुळं आता एव्हरेस्टवर सुद्धा काय करणार आहे, सीमारेषा करणार आहे. चीनचं नेहमीच धोरण कशा पद्धतीने राहिलेलं आहे, विस्तारवादी, साम्राज्यवादी आणि आक्रमक. आपण पाहतो चीन 3 बाजूने लढतो. UPSCचं उत्तर लिहिताना असे पॉईंट जर लिहिले ना आपल्याला मार्क मिळू शकतात. सुरुवातच अशी करायची, चीनच्या विस्तारवादी, साम्राज्यवादी आणि आक्रमक समजल्या जाणाऱ्या चीनच्या जगातल्या अनेक भागात आपली दंडशाही करून तो प्रदेश बळकवला आहे. ज्यावेळेस चीनबद्दल, एखाद्या समुद्राबद्दल येईल, कशाबद्दल येईल, त्यावेळी सुरुवात जर अशी केली तर आपल्याला मार्क भेटू शकतात. इंट्रो, बॉडी आणि एंड हे 3 पार्ट उत्तरामध्ये आपल्याला UPSCचे लिहावे लागतात. त्यामुळे इंट्रोडक्शन असं असावं. विस्तारवादी, साम्राज्यवादी आणि आक्रमक समजल्या जाणाऱ्या चीनने जगात अनेक भागात आपली दंडशाही करून तो प्रदेश बळकवलेला आहे. आणि खाली एंड सुद्धा करताना चीनचं जे धोरण आहे त्या संदर्भात पॉझिटिव्ह आन्सर द्यायचं की बाबा चीननं असं वागलं तर आणखीन जगामध्ये शांतता नांदू लागेल. म्हणजे हे चीनचं धोरण पहिल्यापासून असं राहिलेलं आहे की दाखवताना शांतीचा देश दाखवणार, भाषण करताना बुद्धांच्यावर करणार, पण नेहमीच ते युद्धाच्यासाठी तयारीत असतात. आपण पाहिलं भारताच्या आत्ता आपण अरुणाचल प्रदेश असेल ते अरुणा प्रदेशपासून पॉंग डॅमपर्यंत, पॉंग डॅम आणि आत्ता जे आहे सरोवर तिथपर्यंत पार लडाखच्या पर्यंत सुद्धा ते सीमावाद आपल्याशी हे करत आहेत. सतत आपल्याशी ते त्यांची आपली दुसपूस सुरू असते. त्यामुळे चीनचं युद्ध धोरण आहे, बुद्ध फक्त दाखवण्यासाठी आहे. आता IIT मद्रासबद्दल शिप ऑफ थेसिस हा हिंदूला लेख आला होता. यामध्ये आपल्याला IIT मद्रासबद्दल माहिती आहे. आपल्याला HRDच्या पेपरमध्ये जे शिक्षण हा घटक आहे यामध्ये उच्च शिक्षणामध्ये आपल्याला IIT ह्या संस्था आहे, तर IIT बद्दल माहिती इथं दिलेली आहे. IIT मद्रासची स्थापना कधी झाली, काय झाली या संदर्भात चांगलं दिलेलं आहे. ज्यावेळेस दुसरं महायुद्ध झालं त्या दुसऱ्या महायुद्धामध्ये 1945 समाप्ती झाल्यानंतर जर्मनीचे 2 भाग पडले, वेस्ट जर्मनी आणि ईस्ट जर्मनी. जे वेस्ट साईडची जर्मनी होती त्याला फेडरल रिपब्लिक ऑफ जर्मनी असं म्हणलं गेलेलं आहे आणि ईस्ट साईडची जर्मनी होती त्याला जर्मन डेमोक्रॅटिक रिपब्लिक म्हणलेलं आहे. पण आपली जी वेस्ट जर्मनी आहे तिनं आपल्याला भारतामध्ये IIT मद्रास स्थापनेसाठी मदत केलेली आहे. या अगोदर सरकार कमिटी होती. सरकार कमिटीनं काय सांगितलं होतं की भारतामध्ये टेक्नॉलॉजिकल इन्स्टिट्यूट 4 स्थापन झाले पाहिजे, 4 दिशांना, पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर. याचा संदर्भ घेऊन आपल्या भारतामध्ये जर्मनीच्या मदतीनं आपण IIT मद्रासची स्थापना 1958 मध्ये केली होती. जर्मनीनं आपल्याला IIT मद्राससाठी स्थापनेसाठी मदत केली आणि आपण IIT मद्रासची स्थापना केली. लक्षात ठेवा, कोल्ड वॉर नंतर जर्मनीला वाटलं की डेव्हलपिंग नेशनमध्ये आपण मदत केली पाहिजे, कारण इथून पुढं जग कसं शांततेने आणलं पाहिजे. सरकार कमिटी जी 1946 होतात तिनं सांगितलं होतं की IITची स्थापना करायची. मग IIT मद्रासची स्थापना 1959 झाली. याच धर्तीवर परत रशियाच्याद्वारे ज्यावेळेस नाम आपण स्थापना झाली होती नॉन अलाइनमेंट मुवमेंट, यामध्ये रशियाच्या मदतीनं आपण सोव्हिएत युनियन त्याला म्हणतो, त्यावेळेस कशाची स्थापना झाली तर IIT मुंबईची. आणि IIT मद्रास पहिल्यांदा स्थापन झाली, नंतर IIT बॉम्बे स्थापन झालं. आणि याचा फायदा आपल्याला आज पाहतोय की आपण भारत टेक्नॉलॉजीमध्ये अग्रेसर आहे. IITची स्थापना त्या काही दूरदृष्टी ठेवून पंडित जवाहरलाल नेहरूंनी केली होती. त्याचा उद्देशच असा होता की भारतामध्ये तंत्रज्ञान आलं पाहिजे. विज्ञानाची जोड धरताना आपण त्यामध्ये पहिल्यांदा प्रश्न निर्माण झाला की शिक्षणावर जास्त खर्च करायचा का, भारत गरीब होता त्यामुळे गरिबीची निर्मूलन करण्यासाठी करायचा, तर नेहरूंनी यामध्ये मधला मार्ग निवडला होता. इस्रोची स्थापना असेल, त्या काळात कित्येक वैज्ञानिक संस्था स्थापन झाल्या, हे आपण जे पंतप्रधान होते आपले पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या दूरदृष्टीमुळे स्थापन झाल्या होत्या. आणि आज आपण त्याची फळं चाकतोय. हे जर कारणच असं आहे की कित्येक दिवसापूर्वी जे आपण म्हणतो छोटंसं रोपटं लावल्यानंतर ते वटवृक्ष होतं, त्याच पद्धतीने आज इस्रोनं बघा चंद्रयान, मंगळयान ह्या मोहिमा केलेल्या आहेत. त्याच पद्धतीने IITतले कित्येक स्टुडंट शिकून आज आपण पाहतोय की आपण ब्रेन आपला भारताचा कित्येक ठिकाणी वापरला जातो, जसं सुंदर पिचाई असतील किंवा आणखी काही मोठ्या इंद्राणुई असतील. भारतात शिकून जगातल्या मोठमोठ्या कंपनीचे ते CEO आहेत. अमेरिकेमध्ये कित्येक IT कंपन्यांचे CEO भारतातील आहेत. त्यावेळेस जर्मनीनं स्वतःला
जी होतं त्यावेळेस भारतातील विद्यार्थ्यांना जास्त संधी जर्मनीत नव्हती, पण युएसनं स्वतःच्या बॉर्डर ओपन केल्या होत्या. आज कित्येक आपण पाहतो भारतातील चांगले चांगले तज्ज्ञ असतील ते अमेरिकेमध्ये आज तिथं मोठमोठ्या पदावर आहेत. आपण म्हणतो USA ग्लोबल स्पॉट आहे की जिथं सर्व हे आहे, आणि त्यामुळेच युएसला काय म्हणलं जातं, मेल्टिंग पॉट. सर्व देशाचे नागरिक सामावून घेण्याची क्षमता USA मध्ये, आणि त्यामुळे आज USA मध्ये सगळ्यात जास्त शैक्षणिकदृष्ट्या किंवा जे पॉलिसी मेकर असतात ते तिथं आपल्याला पाहायला भेटतात. शिप ऑफ थेसिसमध्ये काय सांगितले तर IIT मद्रासबद्दल माहिती दिलेली आहे, IIT बॉम्बेबद्दल माहिती दिलेली आहे. सरकार कमिटी कधी स्थापन केली, 1946ला ती कशा संदर्भात होती, IITच्या स्थापनेसंदर्भात त्यांनी शिफारस केली होती. मग USA मध्ये जी MIT संस्था आहे त्याच्या धर्तीवर आपल्या भारतामध्येच अशा टेक्नॉलॉजी संस्था स्थापन कराव्या अशी त्यांची शिफारस होती. मग यानंतर IIT मद्रासची स्थापना झाली, IIT बॉम्बेची स्थापना झाली. मग IIT मद्रास आजपर्यंत जे नॅशनल इन्स्टिट्यूशनल रँकिंग फ्रेमवर्क आहे NIRF यामध्ये टॉपला राहिलेले आहे. IIT मद्रास टॉप का राहिली या संदर्भात सुद्धा या लेखमध्ये लिहिलेले. तर असे लेख असतात, नॉर्मल आपल्याला जरी वाटत असले तर वाचत जा, जेणेकरून आपल्याला त्यामधून नवीन नवीन माहिती भेटत असते. आता इथं बघा जर्मनीबद्दल सांगितले, कोल्ड वॉरबद्दल सांगितले, नाम संस्थेबद्दल सांगितले, हे सर्व आपल्याला सिलेबसचा पार्ट आहे. आता यानंतरची बातमी आहे, कोरोनाबाबत भारताचा अंदाज चुकला असं जे अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन यांचे मुख्य वैद्यकीय सल्लागार आहेत आणि साथरोग तज्ज्ञ आहेत डॉक्टर अँथनी फाउसी यांनी सांगितलेलं आहे. भारतानं निर्बंध लवकर उठवल्याने दुसरी लाट घातक ठरली असं त्यांचं मत आहे. या संदर्भात अमेरिकेमध्ये ज्यावेळेस तिथं चर्चा सुरू होती त्यावेळेस त्यांनी सांगितलं की आता अमेरिकेने काळजी घेतली पाहिजे. कोणतीही परिस्थिती असली तर कमी लेखली नाही पाहिजे. कोणत्याही परिस्थितीमध्ये आपण नेहमीच तयारीनं राहिलं पाहिजे. आरोग्य व्यवस्थेमध्ये जी व्यवस्था आहे तिला आता बळकटी देण्याचं काम केलं पाहिजे. जागतिक साथ काळात स्वतःच्या देशापलीकडे विचार करीत अन्य देशांनाही सहकार्य केलं पाहिजे, हे सर्वात महत्त्वाचं आहे. स्वतःच्याच फक्त देशापुरतं नाही पाहिलं पाहिजे, कारण अमेरिकेने डिफेन्स ऍक्ट लागू केला आणि त्यामुळे भारतामध्ये कच्चा मालच त्यांनी पाठवला नाही. याचा तोटा असा झाला की सिरम जी लस तयार करते त्यासाठी जो कच्चा माल त्यांना लागणार होता तो पाठवला नाही. मग सिरमचे CEO जे आहेत आदर पुनावाला यांनी जो बायडन यांना, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष, त्यांना ट्विट केलं की आम्हाला कच्चा माल पाठवा नाही तर इतर लसीचं प्रोडक्शन थांबेल. मग आपल्या पंतप्रधानांनी सांगितलं आणि त्यानंतर अमेरिकेने मग डिफेन्स ऍक्टमध्ये थोड्या तरतुदी होत्या त्या सेल करून आपल्याला जो कच्चा माल लसीच्यासाठी लागणार तो पाठवला. हे लक्षात असू द्या. म्हणजे कुठं ना कुठं कशाचा तरी ह्या लेखाचा संबंध असतो हे लक्षात ठेवा. अँथनी फाउसी हे कोण आहेत तर जो बायडन यांचे मुख्य वैद्यकीय सल्लागार आहेत, साथरोग तज्ज्ञ आहेत, त्यामुळे त्यांचे सल्ले जगात मानले जातात. मग त्यांनी सांगितले की आता तुम्ही फक्त एकट्यापुरता विचार करू नका, तर जोपर्यंत जगातून ही साथ नाहीच होत नाही तोपर्यंत सर्व देशांनी, सर्व राष्ट्रांनी एकत्रितपणे याच्यावर विचार केला पाहिजे आणि मदत हीची भावना ठेवली पाहिजे. अशा काळात विशेषतः जगभरातील लसीकरणाला प्राधान्यक्रम दिला पाहिजे, हे महत्वाचं आहे. त्यांनी सांगितलं की लसीकरण पूर्ण झाला तरच ही साथ आटोक्यात येऊ शकते. या अगोदर प्रत्येक 100 वर्षांनी एक लाट आलेली असं सांगितलं जातं. या अगोदर 1918, 1920 यामध्ये सुद्धा प्लेगची साथ आली होती. या अगोदर सुद्धा काही साथी येऊन गेलेल्या आहेत. त्याच पद्धतीनं आता 2020 मध्ये आपण कोरोनाची लाट पाहतोय. साथीवर नियंत्रण मिळवण्यासाठी सर्वात महत्वाचं आहे की लसीकरण झालं तर साथ आटोक्यात येऊ शकते, कारण इम्युनिटी आपली वाढते. प्रतिकारशक्ती वाढली तर आपण तिला थांबवू शकतो किंवा थोपवू शकतो. यानंतर कोरोनाची लाट ओसरते असं सांगितले. 11 एप्रिलला 65,518 रुग्ण होते, ते आता कमी कमी होत 30,831 झालेले आहेत. त्यामुळे आता कोरोनाची हे आहे ते डिक्लाईन होते असं सांगितलेलं आहे. कोविड-19मुळे आपण एका महिन्याचं जर हे पाहिलं तर डेली ऍक्टिव्हिटी जी केसेस आहेत ते आता कमी कमी होत आहेत असं यामधून हे होते. म्हणजे आता दुसरी लाट सुद्धा ओसरते, पण आपल्याला काळजी घ्यावीच लागणार आहे. यानंतर कोरोना काळात बालविवाहामध्ये वाढ झालेली आहे. सांगायचं म्हणलं तर कोरोना काळामध्ये आपण पाहिलं की बालविवाहामध्ये सुद्धा वाढ झालेली आहे. कोरोनाच्या काळामध्ये लोकांच्या आर्थिक क्षमतेमध्ये घट झालेली आहे आणि यामध्ये जे विवाह होतात ते एखाद्या काय करतात, लोक सांगतात की चला आम्ही फुकट विवाह करतो, हे करतो, आणि त्यामुळे जे गरिबीमध्ये जे लोक राहतात ना ते काय करतात, ह्याला बळी पडतात आणि लहान मुलींचे विवाह होतात. यामुळे काय होतं, बालविवाह झाल्यामुळं जे भविष्यात भरपूर समस्या, आरोग्याच्या समस्या असतील, शैक्षणिक समस्या असतील, यामध्ये आपल्याला पाहायला भेटतं की काय होतं. याच्या पेपरमध्ये आपण पाहतो बालविवाह यामध्ये की समस्या निर्माण होतात. मग याच्यामध्ये हेल्थचा क्रायसिस होतो. IMR असेल, CMR असेल, MMR असेल, यांची वाढ होते भारतामध्ये. आणि यासाठी आपण आरोग्याचं धोरण ठरवून सुद्धा अशा काही समस्यांमुळं त्यामध्ये वाढ होते. जसं चाइल्ड मॉर्टॅलिटी रेट असेल, यानंतर परत माता मृत्यू दर असेल, हे वाढताना लहान वयातच विवाह झाले तर यामध्ये जनन क्षमता जर कमी असेल तर काय होतं, मातेचा मृत्यू सुद्धा होण्याची शक्यता असते. त्यामुळे आता बालविवाह रोखले पाहिजेत. यासाठी आपण पाहिलं 10, 9, 8 ह्या बालकांसाठी नंबर आहे.
यानंतर आपण पाहिलं की कोरोनामध्ये ज्यांचे आई वडील वारलेले आहेत त्यांच्या मुलांना दत्तक घेण्याचं एक पेवच फुटलं होतं. आणि ह्यासाठी मग कारा संस्था आहे, चाइल्ड अडॉप्ट अँड रिसोर्स एजन्सी. प्रत्येक राज्याची सार आहे, स्टेट अडॉप्टेशन अँड रिसर्च एजन्सी. ह्या संदर्भात सुद्धा आपण न्यूज पाहिलेली आहे. त्यामुळं इफेक्ट ऑफ कोरोना पॅन्डेमिक ऑन इंडियन सोसायटी असा एसे सुद्धा येऊ शकतो इंग्लिशमध्ये. तुम्ही तो एसे सुद्धा लिहिला पाहिजे, इफेक्ट ऑफ कोरोना पॅन्डेमिक ऑन इंडियन सोसायटी. मग ह्यामध्ये सामाजिक परिणाम आहे की चाइल्ड मॅरेज, दुसरं काय दत्तक घेण्याचे प्रकार वाढलेले आहेत, तिथं फसवणूक होते. मग ह्या संदर्भात ही न्यूज पाहावी लागते. काय हे न्यूज कशा संदर्भात आली तर कर्नाटकमध्ये काय होते, चाइल्ड मॅरेजचे हे वाढलेले आहेत. मग ह्याच्याबरोबर आपल्याला इतिहास सुद्धा पाहावं लागतं. मग बालविवाह बंदी कुणी सुरुवात केली, मग महात्मा फुलेंचं कार्य, सावित्रीबाईंचं कार्य, बालविवाह बंदी कुणी केली, या शिशुहत्या प्रतिबंध कायदा असेल किंवा सतीप्रथा बंदी या संदर्भात, बालविवाह बंदी या संदर्भात सुद्धा पाहिलं पाहिजे. शारदा ऍक्ट काय सांगतो, हे असं बॅक टू बेसिक जायचं आणि आपण पाहायचे ह्या बातम्या. यानंतरचं चांगलं आर्टिकल आलेलं आहे विज्ञान आणि विवेक, निबंधासाठी सर्वात महत्त्वाचं आर्टिकल आहे. सायन्स टीचिंग अँड रॅशनॅलिटी इंडिया नीड्स. विज्ञान वर्गात कसा शिकवला जातो हे सर्वात महत्त्वाचं आहे. विज्ञानाची चर्चा करणं आणि विज्ञान शिकवणं ह्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. आता कोरोनाच्या काळामध्ये पाहतो की आपण कित्येक अफवा पसरल्या. अफवा पसरवण्यासाठी काय जाते, जसं एक अफवा पसरली होती की 5Gची टेस्टिंग इंडियामध्ये सुरू झाले त्यामुळे कोरोना पसरला. आता त्या कोरोना विषाणूचा आणि 5G टेस्टिंगचा काही संबंध नसताना जर अशा बातम्या बाहेर आल्या तर 5Gचं टेस्टिंग थांबवावं लागतं त्यांच्यामुळं. आणि मग शासनाला परिपत्रक काढून सांगावं लागलं की असे कोणतेही काही सुरू नाही आणि यामध्ये 5Gचा आणि कोरोना व्हायरसचा कोणताही संबंध नाही. म्हणून लक्षात ठेवा, सायन्सची चर्चा करणं आणि सायन्स शिकवणं यामध्ये फरक आहे. या संदर्भात लेखकाने सांगितले की भारतातील शिक्षण व्यवस्थेमध्ये विज्ञानाचा सर्वात महत्त्वाचा रोल आहे आणि विज्ञान जर चांगल्या पद्धतीने शिकवलं गेलं तर हेल्थ आणि एज्युकेशन ह्या दोन घटक असे आहेत की भारताला उच्च पदावर किंवा उच्च स्तरावर किंवा महासत्ता बनवण्यासाठी महत्त्वाचे ठरणार आहेत. सध्या आपण पाहतोय शिक्षण जर चांगल्या पद्धतीने असेल तर आरोग्याची काळजी घेण्याची लोकांना चांगल्या पद्धतीने कळेल. जर मास्क लावण्यासाठी जर आपण दंड करावा लागत असेल, रस्त्यावर थुंकू नका म्हणून 1000 रुपये जर पालिकेला दंड करावा लागत असेल, तर विज्ञानाची जी शिक्षण आहे ते त्यांना कमी देण्यामध्ये शासन कमी पडलं किंवा शिक्षण संस्था कमी पडली का ते घेण्यामध्ये कमी पडलं हे पाहावं लागतं. या संदर्भात सायन्स टीचिंग अँड रॅशनॅलिटी इंडिया नीड्स यामध्येच यांनी इथं असं सांगितलेलं आहे. म्हणजे हेल्थ आणि एज्युकेशन संदर्भात इथं जास्त पद्धतीनं चर्चा केली. हे व्यवस्थित वाचून घ्या, मस्त आर्टिकल आहे. तुम्हाला यामध्ये विज्ञान आणि विवेक असं जर निबंध आला तर यामध्ये यातले भरपूर पॉईंट वापरता येतील. रिक्षावाल्याचं उदाहरण दिले, त्यांनी सांगितलं की ते म्हणले रिक्षावाल्याला हा स्लो जाऊ दे, तर तो रिक्षावाला म्हणला आपण स्लो गेलो तर आपल्याला मागून कोणतरी येऊन ऍक्सिडेंट होईल आणि तुम्ही सांगताय की स्लो गेलं तर आपण वाचेन. असं नाही म्हणला, फास्ट गेलो तर आपण लवकर पोहोचेन, फास्ट गेल्यावर ऍक्सिडेंट होणार आहे, स्लो गेल्यावर ऍक्सिडेंट होणार आहे, म्हणून मिडियम स्पीडने जायचं. आणि त्यावरून त्यांनी उदाहरण सांगत असं विज्ञान आणि विवेकाबद्दल सांगितले. असा एसे स्टार्ट असतो. हे चांगलं आर्टिकल आहे, वाचून घ्या. यानंतर WTO बद्दल माहिती आलेली आहे. WTOच्या चीफ आहेत ना, त्या WTOच्या चीफ यांनी काय सांगितलं आपल्याला की आता भारतामध्ये जे कोरोना हे होतोय किंवा भारताने जे पेटंट बद्दल सांगितले त्या संदर्भात त्यांनी सांगितले की डिसेंबरमध्ये लसीचे जे पेटंट असेल त्या संदर्भात जी मीटिंग झाल्यानंतर सगळीकडे आता पेटंटचे नेम्स आहेत, जसे ट्रिपचे नेम शिथिल होणार आहेत. ह्या जे महासंचालक आहेत गोजी ओकॉन्जो इविला, ह्या 1 मार्चला त्यांनी पदभार घेतलेला आहे. त्यामुळं 1 मार्च 2021 पासून त्या महासंचालक आहेत. या अगोदर कोण होते, श्री रॉबर्ट एजोएडो यांच्या जागेवर यांची नियुक्ती झाली. त्यामुळं WTOचं बॅक टू बेसिक जायचं. WTOच्या संस्थेबद्दल माहिती आली. म्हणजे सध्या कोण महासंचालक आहे, गोजी ओकॉन्जो इविला यांनी सांगितले की मिनिस्टर कॉन्फरन्स ही मेन आहे, डिसिजन घेणार. त्याची मीटिंग डिसेंबरमध्ये आहे, त्यामध्ये आपण ट्रिप्सबद्दलचे निर्णय घेणार आहे असंही सांगितले. यामध्ये WTO चीफ टार्गेट वेवर फॉर कोविड व्हॅक्सिन इन डिसेंबर. त्यांनी सांगितले की जे ट्रिप्सच्या बद्दल आपण कोविड व्हॅक्सिनच्या संदर्भात सांगणार आहे ते आता डिसेंबरमध्ये आपण लागू करणार आहोत. या संदर्भात मग WTO सर्व पाहायचं, त्याचं लोकेशन कुठं आहे, जिनिव्हा स्वित्झर्लंडला, त्याचं लोगो कसा आहे पाहून घ्या, इस्टॅब्लिश कधी झाली, स्थापना 1 जानेवारी 1995, कशी तयार झाली तर उरुग्वेच्या राऊंडनुसार 1986 ते 94 म्हणजे उरुग्वे राऊंड झाले, त्या राऊंडनुसार त्याची स्थापना झाली उरुग्वे फेरीच्यानुसार. मेंबर किती आहेत, 164. बजेट कसं आहे त्यांचं, तर स्विस फ्रान्समध्ये आहे, कारण स्वित्झर्लंडला आहे ना, त्यामुळे स्विस फ्रान्स खाते चलनामध्ये बजेट सांगितलेलं आहे. सेक्रेटरीट स्टाफ किती आहे, 623. त्याच्या हेड कोण आहेत, म्हणजे महासंचालक कोण आहेत, गोजी ओकॉन्जो इविला. फंक्शन काय आहे, ट्रेड ॲग्रीमेंट करणे, ट्रेड निगोशिएशन करणे, ट्रेड डिस्प्यूट सोडवणे, नॅशनल ट्रेड पॉलिसीच्या मॉनिटरिंग करणे, टेक्नॉलॉजिकल असिस्टन्स अँड ट्रेनिंग डेव्हलपिंग कंट्रीज करणे आणि जे सहकार्य करायचं कशामध्ये, व्यापारामध्ये. जसं आता आपण कोविडच्या बद्दल सांगितलं की जे
ट्रिप्सच्या ॲग्रीमेंट आहेत त्या शिथिल केल्या जाव्यात असं WTOला आपण सांगणार आहे. आणि जे डायरेक्टर जनरल आत्ता नवीन नियुक्ती झाली 1 मार्च 2021ला कोण आहेत? गोजी ओकोंजो इविला, हे लक्षात असू द्या. आणि त्या पहिल्या महिला आहेत WTOच्या महासंचालक होणार आणि पहिल्या आफ्रिकन सुद्धा आहेत, हे लक्षात असू द्या. हे आपण WTO बद्दल पाहिलं. यानंतर इस्रायल पॅलेस्टाईन संघर्ष पाहिला. इस्रायल पॅलेस्टाईन संघर्ष आपण 2-4 दिवसापासून पाहतोय. इस्रायल आणि पॅलेस्टाईनच्या ह्या संघर्षामध्ये हमासने केलेल्या रॉकेट हल्ल्यात भारतीय नर्स होत्या सौम्या संतोष यांचा मृत्यू झालेला आहे. आणि या संदर्भातच आता सध्या ही न्यूज आली होती की भारतावर सुद्धा आता याचा परिणाम व्हायला लागलेला आहे. इस्रायलनं दावा केला आहे की गाझापट्टीतून रॉकेट थांबला झाला. पॅलेस्टाईननं सांगितले की इस्रायलनं हल्ला केला. यामुळे आता तिथं सतत धूमचक्री सुरू आहे, हे लक्षात असू द्या. आपण या संदर्भात वेगळे लेक्चर पाहूच. इस्रायल आणि पॅलेस्टाईनचा संघर्ष का आहे, अगदी कधीपासून आहे, हे सुद्धा पाहणार आहोत. इथं नकाशा पाहून घ्या. गोलन हाईट्स कुठं आहेत, वेस्ट बँक कुठं आहे, गाझापट्टी कुठं आहे, तेल अवीव कुठं आहे, जेरुसलेम कुठं आहे, इस्रायलच्या शेजारी इजिप्त आहे, जॉर्डन आहे, पॅलेस्टाईन आहे. व्यवस्थित पाहून घ्या. सिरिया पण आहे का, मॅप पाहून सर्व आपल्याला करता येतं. थँक्यू. अशा पद्धतीनं आज आपण 13 मेच्या चालू घडामोडी पाहिल्या. लोकमान्यसोबत तुम्ही जोडले राहा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्राम लिंक जॉईन करून तुम्ही PDF नोट्स असतील किंवा वेगवेगळे अपडेट मिळवू शकता. थँक्यू व्हेरी मच.